नमस्कार, मी वैशाली। राज्यात सध्या हवामानाचा दुहेरी लपंडाव पाहायला मिळत असून एका बाजूला उष्णतेची लाट नागरिकांना होरपळून काढत आहे, तर दुसऱ्या बाजूला काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे। आजची ही मोठी बातमी राज्याच्या हवामान बदलासंदर्भात अत्यंत महत्त्वाची आहे। सध्या विदर्भापासून दक्षिण मराठवाडा आणि उत्तर कर्नाटकपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा म्हणजेच द्रोणीय स्थिती सक्रिय झाली आहे। त्यासोबतच दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून केरळपर्यंत हवेची खंडितता निर्माण झाल्याने राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे। बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे उत्तर पूर्व भारतात मुसळधार पावसाचे संकेत आहेत, तर त्याचे काही पडसाद आपल्या महाराष्ट्रातही उमटताना दिसत आहेत। पावसाच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर आज सकाळपासूनच विदर्भातील यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांच्या काही भागांत हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत। येत्या 24 तासांत वर्धा, यवतमाळ आणि नागपूरच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। याशिवाय चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वाशिम, अकोला आणि अमरावतीच्या काही भागांत दुपारनंतर मेघगर्जना होण्याची शक्यता आहे। दक्षिण महाराष्ट्रातील नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर ढग तयार होऊन वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लागू शकते। तापमानाचा विचार केला तर विदर्भात उष्णतेची लाट अद्यापही कायम आहे। जरी तापमानात किंचित घट होण्याची शक्यता असली तरी दुपारच्या वेळेस विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड उकाडा आणि उष्ण वारे जाणवतील। पुणे, सातारा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना या भागात सध्या पावसाची शक्यता कमी असली तरी उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे स्थानिक पातळीवर अचानक ढग विकसित होऊन गडगडाट होऊ शकतो। त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे। राज्यात काही ठिकाणी पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा येईल, मात्र मोठ्या पावसाची शक्यता नसल्याने उन्हाचा चटका कमी होणार नाही। वादळी वाऱ्यासह पाऊस होत असताना नागरिकांनी झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। हवामानाचे असेच सविस्तर आणि ताजे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच महत्त्वाच्या बातम्या घेऊन येत राहू। धन्यवाद।